नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी टुडे या यूट्यूब चॅनलवरती. आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असाल. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण अपडेट. जर तुम्ही आपल्या मराठी टुडे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नेमकं काय आहे ही अपडेट ते आपण आता सविस्तरपणे पाहूया. सध्या अनेक लाडक्या बहिणींच्या मनात एकच प्रश्न आहे, पैसे आले की नाहीत? आणि जर आले नसतील तर नेमकं काय कारण आहे? तर या व्हिडिओमध्ये आपण हा 1500 रुपयाचा हप्ता आणि केवायसी पडताळणीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता बाकी होता, तो आता 13 जानेवारीपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे मकर संक्रांतीच्या अगोदर अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत. मात्र अजूनही अशा खूप महिला आहेत ज्यांच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीत. काही महिलांनी केवायसी पूर्ण करून सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. तर काही महिलांचे पैसे आधी नियमित येत होते, पण आता अचानक बंद झाले आहेत. जर तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाच्या खात्यात पैसे आले नसतील, तर यामागचं नेमकं काय कारण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. पण याच दरम्यान सोशल मीडियावर काही वेगळे दावेही व्हायरल झाले होते. नेमकं काय व्हायरल झालं होतं आणि त्यामागे सत्य काय आहे ते आता आपण पुढे पाहूया. येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असल्याचे दावे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांतीची मोठी भेट अशा आशयाचे पोस्टर देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते. या पोस्टरनुसार 14 जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित केल्यास निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. हा मुद्दा एवढ्यावरच थांबला नाही, तो थेट निवडणूक आयोगापर्यंतही पोहोचला. तर या प्रकरणाबाबत काँग्रेस पक्षाने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. ते पत्रही आपण बघूयात. या पत्रामध्ये असा आरोप करण्यात आला की महानगरपालिका निवडणुकीच्या आधी डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र देण्याचा सरकारचा निर्णय महिला मतदारांवर प्रभाव टाकू शकतो. ही बाब आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत अशी मागणी देखील करण्यात आली होती. तसंच त्यानंतर निवडणूक आयोगानेही आपला निर्णय यावर जाहीर केला. सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबद्दल देवाभाऊंनी देखील आपलं मत व्यक्त केलं की कदाचित इलेक्शन झाल्यानंतर 16 तारखेला ते हप्ता डिस्बर्स करू शकतात. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले असतील किंवा ज्यांचा हप्ता अजूनही आला नसेल, त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आत्ताची सध्याची परिस्थिती कळवा. आता पैसे किती मिळणार हे आपल्याला समजलं. पण अजूनही अनेक महिलांना पैसे का मिळाले नाहीत? याचं सगळ्यात मोठं कारणही आता आपण पाहूया. याचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवायसी. ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही, त्यांच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत. केवायसी पूर्ण नसेल तर या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवायसी करताना झालेल्या चुका. केवायसी फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरल्यास अर्ज अडकतो. त्यामुळे महिलांना हप्ता प्राप्त होत नाही. यामुळे योग्य माहिती देखील सरकारला मिळत नाही आणि पडताळणीही करता येत नाही. केवायसी करताना काही प्रश्न आणि पर्याय दिलेले होते. त्या पर्यायांपैकी जर चुकीचा पर्याय निवडला गेला असेल, तर अशा महिलांचे पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकतात. पण केवळ केवायसी केल्यामुळेच पैसे येतील असं देखील नाही. केवायसी करताना झालेल्या काही चुका देखील मोठा अडथळा ठरतात. त्या चुका सुद्धा आता आपण पाहूया. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. आपण जर केवायसीच केली नसेल तर ह्या योजनेचा लाभ देखील मिळणार नाही आणि पैसे देखील मिळणार नाही. तर 31 डिसेंबर 2025 ही या केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत होती. तुम्ही जर केवायसी केली नसेल तर काय करावे या संदर्भातील माहिती देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, परंतु केवायसी प्रक्रियेत काही चुकीची माहिती भरल्यास तुमचा अर्ज बाद ठरू शकतो. अशा परिस्थितीत त्यांचे अर्ज थेट पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कारण अचूक माहिती देणे आवश्यक होती, अन्यथा अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात आणि तुमच्या समस्यांचे निराकरण करणे देखील आवश्यक होते. सुरुवातीला केवायसी प्रक्रियेमध्ये कुटुंबातील सरकारी पेन्शनबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावेळी योग्य पर्याय निवडणं खूप गरजेचं होतं. नंतर वेबसाईटमध्ये अपडेट देखील करण्यात आले आणि प्रश्नांची काही मांडणी देखील बदलली होती. त्यामुळे बऱ्यापैकी महिलांचा गोंधळ झाला. तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा तुमच्या घरातील कोणी व्यक्ती पेन्शन घेत असेल, तर होय किंवा नाही असे योग्य पर्याय निवडायचे होते. हा पर्याय जर चुकीचा निवडला गेला असेल, तर तुमचा अर्ज पडताळणीमध्ये जाऊ शकतो किंवा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. हेच जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी पेन्शन घेत असेल आणि सरकारी नोकरीला असेल आणि तुम्ही सरकारला त्याची योग्य माहिती दिली नसेल, तरीही तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याशिवाय या ठिकाणी अजून एक मुद्दा होता, जो की कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या. ही देखील खूप महत्त्वाची ठरते ई-के-वाय-सीसाठी. तीही आता आपण पाहूया. ई-के-वाय-सी करताना खालील प्रश्न विचारला गेलेला, तुमच्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला सोडून अजून कोणी या योजनेची लाभार्थी नाहीये ना? जर तुमच्या कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असतील, तर अतिरिक्त महिलांचा लाभ बंद होऊ शकतो किंवा तुमचा नियमित हप्ता देखील बंद होऊ शकतो. जसं की तुमच्या कुटुंबात आधी 3 महिला योजनेचा लाभ घेत होत्या आणि आता यापुढे सरकारच्या नियमानुसार 2च महिलांना हा लाभ मिळू शकतो. तर यासोबतच कागदपत्रांच्या वापरामुळे देखील काही ठिकाणी समस्या निर्माण झालेली आणि ते काय घडलं आता आपण पाहूया. काही ठिकाणी असंही झालं होतं, की एकाच कुटुंबातील 2 महिलांनी एकाच व्यक्तीचा आधार कार्ड वापरला किंवा काही विधवा महिलांनी देखील नातेवाईकांचा आधार कार्ड वापरला. अशा परिस्थितीत त्यांचे अर्ज थेट पडताळणीसाठी पाठवण्यात आले. विशेषतः विधवा महिला किंवा घटस्फोटित महिलांच्या बाबतीत हा गोंधळ जास्त प्रमाणात दिसून आला. या पडताळणी प्रक्रियेमुळे सध्या अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवण्यात आले आहेत. आता शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण पुढे काय करायचं आहे? ते देखील आता आपण पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, सध्या के-वाय-सी प्रक्रिया तात्पुरती बंद आहे. नवीन के-वाय-सी आपण करू शकत नाही आणि जुन्या के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्याचाही पर्याय सध्या उपलब्ध नाहीये. म्हणून ज्या महिलांचे पैसे अजून आले नाहीत, अशा महिलांनी सध्या थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. नवीन अपडेट आल्यानंतर के-वाय-सी पुन्हा सुरू झाल्यावर किंवा अंगणवाडी स्तरावर पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. ज्या महिलांना मागील काही महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळणार आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. योग्य पात्रता असेल तर पैसे नक्कीच मिळतील. फक्त थोडा वेळ लागू शकतो. सद्यस्थितीत पैसे मिळवण्यासाठी पडताळणी अत्यावश्यक आहे. आपण आपल्या के-वाय-सी प्रक्रियेची स्थिती तपासावी आणि नवीन अपडेटसाठी लक्ष ठेवावे. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भातील नवीन अपडेट्स येतील तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. लाडकी बहीण योजनेच्या अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या मराठी टुडे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही वेळोवेळी तुम्हाला अचूक माहिती देत राहतो. जोपर्यंत नवीन अपडेट येत नाही तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.